महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। फाशीची जागा त्याने सांगावी। वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे? महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भटक्याच माणसाला फाशी दिलाय? बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला हा दावा आणि त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या आव्हानानं राजकारण चांगलंच तापलंय। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर महिलांना सुरक्षित राहता यावं यासाठी सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। मात्र सुरक्षिततेची हमी देताना महिलेवर अत्याचार झाल्याच्या एका प्रकरणात आरोपीला 2 महिन्यातच फाशीची शिक्षा दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। रत्नागिरीतील सभेत विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले ते नीट पहा। या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे। मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। या केस बद्दल जेवढं काय करता येईल तेवढं हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि असे नराधम जे कोणी असतील त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आम्ही बाळासाहेब आनंदीगे साहेबांचे वारसा पुढे नेणारे आहोत आणि म्हणून या महाराष्ट्रात माझ्या मुली बाळींकडे डोळे उभारून आपण बघू देखील नका, डोळे वटारून बघू नका आणि त्यांच्यावर वाईट नजरेतून बघू नका। अत्याचार तर दूर राहिला, पण या ठिकाणी मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य खपून घेतलं जाणार नाही नाही नाही। एकनाथ शिंदेंच्या या दाव्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारला कोंडीत पकडलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी त्या आरोपीचं नाव जाहीर करण्याची मागणी केली आहे, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 1 नंबरचे खोटारडे आहेत। वर्षा बंगला की राजभवनच्या मागे आरोपीला फाशी दिली ते सांगा, असा सवाल करत संजय राऊतांनी शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र सोडलंय। त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली, याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भटक्याच माणसाला फाशी दिलाय? हां, दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी। वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली? एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते, राज्यपालांचा आदेश काढावा लागतो। महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्याने घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि जर तुमच्याकडे अशी काही नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणावी। हे मुख्यमंत्री 1 नंबरचे खोटारडे आहेत, 1 नाही 1 नंबरचे, बरं का, 1 नंबरचे खोटारडे आहेत। गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत, त्यांनी महाराष्ट्राला का मूर्ख समजलंय का? बदलापूर अत्याचार प्रकरणावरून महाविकास आघाडीनं बंदची हाक दिली आहे, त्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच मुख्यमंत्री शिंदेंनी केलेला हा दावा आता त्यांच्या अंगलट येईल का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।